राष्ट्रीय ओबीसी महासंघ के नेता डॉक्टर बबनराव तायवाड़े ने सरकार को चेतावनी दी है कि यदि ओबीसी आरक्षण से छेड़छाड़ किया जाएगा तो बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और सत्तारूढ़ नेताओं ने आश्वासन दिया है कि आरक्षण सुरक्षित रहेगा, पर मराठा आंदोलन की तीव्रता से ओबीसी समाज में डर है। तायवाड़े ने मांग की कि मराठा समाज को ओबीसी कोटे से आरक्षण नहीं दिया जाए और बिना दस्तावेज कुणबी प्रमाण पत्र जारी न हो। अपनी इन मांगों को लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघ श्रृंखलाबद्ध आंदोलन शुरू कर रहा है। नाही, मला खात्री आहे की सरकार मार्ग बदलवणार नाही। काल या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पुन्हा एकदा जाहीर केलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। आमच्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब काल पण बोलले, परवा पण बोलले की आम्ही ओबीसीचं आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि आता सर्वच लोक सत्तेमध्ये असणारे बोलून राहिलेले आहे। पण आंदोलनकर्त्यांची संख्या पाहता आमच्या सामान्य ओबीसीच्या मनामध्ये कुठेतरी भीती निर्माण होते। आपण जसं व्यक्त केलं तसं की एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर सरकार आपला विचार बदलू शकते का आणि आमच्यावरती अन्याय करू शकते का? ही जी दहशत, ही जी भीती सामान्य ओबीसीच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, त्याचं संरक्षण करण्याकरता, त्यांच्या मनातली भीती दूर करण्याकरता पुन्हा आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष आमच्या मागणीकडे वेधण्यासाठी म्हणून उद्यापासून साखळी उपोषणाची सुरुवात करत आहोत आणि सरकारला एक निवेदन देऊन आम्ही मागणी करणार आहोत की आपण आम्हाला यापूर्वी जसं आश्वासित केलं, लिहून दिलेलं आहे की मराठा जातीला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि कागदपत्र असल्याशिवाय आम्ही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। एकदा या बाबीवरती आपण शिक्कामोर्तब करावा आणि ओबीसीच्या सामान्य माणसाला धीर द्यावा, हीच आमची प्रमुख मागणी राहणार आहे।